पिस्ता बसून आहे आणि दुसरी महाराणी बघा झोपून आहे. तर दोघींना घेऊन आता मी परत चाललो आहे माझ्या घरी, म्हणजेच बंगल्यावरती. आणि इथलं काम झालेलं आहे. त्यांना असं फिरवायला लागतं. एक मोठे आहे आणि एक त्याच्याशी मीडियम आणि 3 छोटे आहेत, म्हणजे टोटल 5 आहेत. एवढ्याच माझ्या मित्राला पण दिल्या, त्याने पण एवढंच घेतलं सेम सेम. आणि आता ह्या तोडायच्या आहेत. तर पकडताना काही लोक काय करतात माहिती आहे की तिला चिमट्याने वगैरे पकडतात. तर तसं करायचं नाही, असं ही रिस्कच आहे पकडायची. तर काय करायचं, पहिल्यांदा हे छोटे कुर्ले आहेत ना त्यांना बाजूला करायचं आणि जी मोठी कुर्ली आहे ना त्याच्या पाठीमागे हात ठेवायचा. मागच्या कुर्ल्या काय करणार नाही, ते बघा एकदम सिंपल आहे. फक्त जरा हे बघा मस्त, ही पहिलीच चिमुरी आहे, पहिलीच खेकडी आहे या सीझनची. बघा एकदम जबरदस्त. ह्या मंडळी जेवायला या सीझनच्या पहिल्या कुर्ल्या आहेत, दाखवतो तुम्हाला. या टोपामध्ये बघा मस्त एकदम भारी झाल्या, सुक्या झाल्या आहेत. आणि मी काय घेतलंय, एक भरलेलं खापर घेतलं आहे बघा, आणि हा पेंदा आहे, आणि एक मोठा डेम होतं, आणि तांदळाची भाकरी आहे. काय घेतलं बघा, कुणाने चिकन घेतलंय, आणि इकडे सगळं चिकनच आहे कढीमध्ये. कुठली खाणार काय कुठला नाही, मोठा आहे. पहिले मोठ्यात मग राहिले, बारक्या राहिले तरी जमतील. थोडंसंच बनवलं आहे, असे दाबून भरले. तर बघा असा मांदा झाला पाहिजे, जबरदस्त भारी लागतो तो मांदा खायला पिठाच्या बरोबर. आणि पीठ जबरदस्त टेस्टी लागते. एकदम साधं आणि सिंपल आहे, याच्यामध्ये काही जास्तही नाही. नमस्कार मंडळी, आता रात्रीचे वाजलेत 9 आणि मी चाललो आहे कुर्ल्यानं, म्हणजेच चिमुऱ्यानं. तर पाऊस 4 दिवस बंद आहे, धुमशान केलं सर्वांचं, आणि पावसाचा गुल झाला 4 दिवस. तर पर्यानं पाणी कमी झालं आहे, आणि त्याच्यासाठी मी मित्राला कॉल केला की आपण खेकड्यानं जाऊया काय. तर बोला ये तू खेकड्यानं. तर असं असतं की पहिले ते सुरुवातीला चढणीचे खेकडे असतात, म्हणजे कुर्ले असतात, त्या मी जे जवळजवळ पकडतच नाही कधी. कारण काय म्हणजे तेव्हा त्या पोकळ असतात, जो नर असतो थोडाफार हे असतो, पण ते 6 महिने तरी जमिनीमध्ये खाली असतात, बिळामध्ये असतात, आणि त्यांचं खापर झालेले असते, पिल्लं घेऊन बाहेर येतात, त्याच्यामुळे त्यांना चव पण नसते. तर आता जवळजवळ 15 दिवस झाले. त्याच्यानंतर मी म्हटलं आता कुर्ल्यानं आपण जाऊया, बघू किती कुर्ल्या भेटतात त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. असं आहे, काठी घेतली आणि माझ्याकडे पिशवी पण आहे. इथे पिशवी घेणार आणि जाणार आणि काठी वगैरे घेऊन. पण पर्याय आमच्याकडे जवळ नाही आहे, आणि आमचे जे जवळ पर्याय आहेत तिथं काय झालं की कन्स्ट्रक्शनचे कामं वगैरे चालू आहेत, आणि त्याच्यामुळं पर्यामध्ये भरपूर ठिकाणी कचरा टाकलेला आहे, बाटल्या टाकलेल्या आहेत काचेचे वगैरे, आणखीन खिळे वगैरे भरपूर आहेत पर्यामध्ये. त्याच्यामुळे ह्या पर्यायला मी जाणार नाही आहे. तर इथून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर माझा मित्र आहे, त्यांच्या पर्यानं तिकडे कुर्ल्या भरपूर असतात, आणि तिकडे कोण पर्यामध्ये घाण वगैरे टाकत नाही आणि काचा वगैरे टाकत नाही. आणि असं आहे की तिकडे कन्स्ट्रक्शनचं काम पण नाही आहे. तर एकंदरीत तिकडे बाईकने वगैरे जाणार नाही, तर आपली गाडी घेऊन जाणार आहे मित्राच्याकडे, कारण यायला मला 12 वाजणार आहेत. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की रस्त्याने कुत्रे वगैरे मागे लागतात, थोडं जंगल आहे. तर गाडी असली की आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार. गाडी उभी ठेवायची आहे घरी त्याच्या, आणि जायचं आहे पर्यामध्ये. तर आता त्याला कॉल केला होता, तो पण जेवला आहे, मी पण आता जेवलो आहे, आणि चाललो आहे कुर्ल्यानं. बघू कुर्ल्या किती भेटतात त्या, कारण कोकणामध्ये गेल्यावर गणपतीला डबे लावून वगैरे आम्ही कुर्ल्या पकडतोच, पण इथे आता भरलेले कुर्ले असतात ना ते जबरदस्त. अलिबागमध्ये खास करून चढणीच्या कुर्ल्या कोण पकडतच नाही, नंतर पकडतात. लावणी वगैरे लावून झाले की सर्व लोक कुर्ल्याच्या मागे लागतात पर्यामध्ये. जे जाणारे असतात ते आमच्यासारखे जे हौशी कलाकार असतात ते कुर्ल्या पकडायला धावतात. चला, जेवढे मिळतील तुम्हाला दाखवणार आहे. 2 वाटे होणार आहेत, एक त्याचा वाटा होणार आहे आणि एक माझा वाटा होईल. तर 2 वाट्यामध्ये किती येतात की नाही मिळतात की मिळतात ते आता आपल्याला आता गेल्याच्या नंतरच माहिती पडेल. तर चला जाऊया. जास्त नाही भेटले ना तुला. 11 वाजता कुर्ले पकडून मी घरी आलो,
आणि कुर्ल्या काही जास्त मिळाल्या नाही, 3-3 4-4 आम्ही दोघांना मिळाल्या. 2 मोठ्या भेटल्या, त्याने एक मोठी घेतली, मला एक मोठी दिली आणि 3-4 छोटे छोटे आहेत अशा. तर मी रात्री काही दाखवलं नाही कारण भरपूर काळोख पण होता, पाऊस नाही, काळोख होता, त्याच्यामुळे मी डायरेक्ट व्हिडिओ वगैरे काही शूट केले नाही आणि मोबाईल वगैरे गाडीतच ठेवला होता कारण पर्यामध्ये भिजायला होतं, कधी कधी मोठा डव असतो आणि मोबाईल भिजू शकतो, म्हणून गाडीच ठेवला होता कारण दुसरा कोण मोबाईल पकडणारा नव्हता. तर चिंबोरे पकडण्याचा व्हिडिओ नाही केला. त्यानंतर कुर्ल्या मी आणल्या आहेत, बघू. रात्री मला पण काही समजलं नाही की किती मोठे आहेत आणि छोटे किती आहेत. बहुतेक 3 छोटे आणि 2 मीडियम आहेत. तर आज दाखवतो तुम्हाला. आणि आता ते मोडायचे आणि डायरेक्ट आता बनवायचं आहे. आज एवढी घाई आहे की आज माझ्या बॉसचा मुलगा येतोय इथे राहायला त्यांच्याच फार्म हाऊसवरती, मी जे जॉब करतो तर. आणि कुणाल पण आलेला आहे काल. तर कुणाला पण 3 वाजता सोडायचं आहे रेवत जेटीवरती. आहे बॉसचा जो मुलगा येणार आहे त्याला 11 वाजता आणायला मला जायचं आहे मांडवा जेटीवरती. आणि त्याच्या अगोदर हा सर्व आपल्याला कार्यक्रम हुरकायचा आहे, सर्व बनवायचा आहे आणि तयार राहायचं आहे. पहिल्यांदा त्याला मी 11 वाजता घेऊन येणार, नंतर कुणाला 3 वाजता रेवसला सोडणार आणि दिवसभर आज माझी ड्युटी असणार आहे आणि त्याच्यामुळे कुर्ल्या बनवून दुपारी खायच्या आहेत. तर चला कुर्ल्या बघूया किती मोठे आहेत आणि ते मोडायचेच आणि अंकिताला बनवायला द्यायचे. आज काय खास असं बनवणार नाही की भरायच्या वगैरे, तर जमेल असं बनवू. नेक्स्ट टाईमला जेव्हा जास्त कुर्ल्या येणार तेव्हा आरामशीर व्यवस्थित रेसिपी ती दाखवणार आहे. कुर्ल्या जेव्हा बाळलीत मी सोडायचे ना, पकडायचे असतील तर बाळलीमध्ये पहिल्यांदा पाणी ठेवायचं, नाहीतर काय होणार, सर्व धमाल होणार, खडबड खडबड करणार. तर तुम्हाला दाखवतो मी, बघा. हा हा मस्त आहे. एक मोठे आहे आणि एक त्याच्यापेक्षा मीडियम आणि 3 छोटे आहेत, म्हणजे टोटल 5 आहेत. एवढ्याच माझ्या मित्राला पण दिल्या, त्याने पण एवढंच घेतलं सेम सेम. आणि आता ह्या तोडायच्या आहेत. तर पकडताना काही लोक काय करतात माहिती आहे की तिला चिमट्याने वगैरे पकडतात, तर तसं करायचं नाही. असं ही रिस्कच आहे पकडायची. तर काय करायचं, पहिल्यांदा हे छोटे कुर्ले आहेत ना त्यांना बाजूला करायचं आणि जी मोठी कुर्ली आहे ना त्याच्या पाठीमागे हात ठेवायचा. मागच्या कुर्ल्या काय करणार नाही, ते बघा एकदम सिंपल आहे, फक्त जरा नीट पकडायचं. हे बघा ही मोठी आहे, एक पकडायची व्यवस्थित टेक्निक असते. आणि या साईडने पण बघा मस्त मादी आहे, नर नाही आहे. हे बघा खाली हा मोठा भाग असला ना ती मादी असते. तर आता ह्याला पण तोडायचे आहे आणि बाकीचे पण असेच पकडायचे. एकदम सोपी पद्धत आहे, पाणी टाकायचं फक्त. जर तुम्ही पाणी नाही टाकलं ना तर ते नक्कीच तुम्हाला चावणार आहेत. आणि पाणी टाकल्यानंतर अलगद त्याच्या पाठीवरती हात ठेवायचा आणि पकडायची. हे बघा मस्त. ही पहिलीच चिमुरी आहे, पहिलीच खेकडी आहे या सीझनची. बघा एकदम जबरदस्त. आता पण नांगे पकडायचे बघा अशा, आणि त्याला कटाकट तोडायचा. अशा तुटल्या आहे, एक डबा ठेवला नसतं. झालं साधारण सिंपल. हे काढून टाकायचं आणि त्याच्या नंग्या वगैरे असे तोडायच्या. हे आपण असे हे तोडून ठेवतो, याच्यामध्ये चुकूनही कधी हात द्यायचा नाही, ते मेलेले नसतात. मला पकडलेलं आहे लहानपणी. आपण काही मुलं काय करतात की हे असं उघड असलं ना त्याच्यात बोट टाकतात. बोट टाकल्यावर काय होईल तो नंतर पकडल्यावर माहिती पडेल. आणि हा बघा, हा इथे ना तिथं पोट असतो, ते पोटाची इथे असं तिथं डेंगा टाकायचा. डेंगा, ह्याला डेंगा म्हणतो आम्ही. आणि त्याच्या पोटातली घाण काढायची. ही बघा पडली खाली, ही बघा हे पोट त्याचं घाण असते, तिथे काढून टाकायचं आहे. आणि हे पाणी, आणि ह्याच्यामध्ये पीठ वगैरे भरायचे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. जास्त खापर हे घ्यायचं, काही लोक टाकतात, पण हा नागा पकडताना जिवंत आहे. दाखव, हे बघा अलगद पाण्यामध्ये पकडायचे असे. चिंबोरे तोडून झालेत आणि आता बघा एकदम साफ करून आणलेत मी चकाचक. आता ही बघा ही खापराने आपल्याला भरायचे आहेत.
हे मोठे आहेत ना ते भरायचे, 2 मोठे 2 छोट्या भरतात. हे सर्व पेंदे बघा एकदम स्वच्छ धुवून घेतलेत आणि मोठे मोठे डेंगे आहेत ना बघा, ह्याच्यात बोट घालायचं, अजून तो जिवंत आहे. हे बघा. असे 4 डेंगे घेतलेत मस्त. आणि हे आहेत ना बारीक, हे बारीक डेंगे वगैरे आणि त्याच्या नांग्या, हे आता अंकिता काय करणार आहे, सर्व चेचणार आहे आणि त्याचा रस काढून ठेवणार, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी टाकायचे नाही. त्या रसामध्ये पाणी टाकायचं आणि तो फक्त हे गाळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं चिमुऱ्यामध्ये. आणि हे बघा हे असे मस्त आहे. हे आता मी ठेवतो आतमध्ये आणि हे अंकिता तोडणार आहे. चला आता घरामध्ये आणले आणि हे डेंगे वगैरे. आणि आमच्यासाठी बघा आज रविवार हे चिकन वगैरे बनवलं. अंकिताने सर्व लवकर जेवण बनवलं आहे. हे कुणाला आता जाणार आहे हॉस्टेलला, तर तो जेवून जाणार आहे. आणि इकडे डाळ आहे आणि गरमागरम भात. घरचं जेवण पहिलं, नंतर बंगल्यामध्ये झालं. पाट्यावरती अंकिता धनाधन धनाधन चेचते. जुना पाड्या बघायचा, खोलगड भाग पडला व्हायण्यासारखा, त्याला व्हायण्यासारखा का जुना आहे. आता बघू, इकडे जास्त गरज लागत नाही पाट्याची, असे कुरड्या वगैरे चेचायला वगैरे त्याच्यासाठी आम्हाला लागतं, दुसऱ्या कशासाठी नाही. आता चेचून फटाफट बनवून टाकायचं आपल्याला. बाहेर गेली एक डेंगा बाहेर गेला तर कधी कुरल्या बनवायचे ना, ते डेंगे चेचून त्याचा आपण रस घेतलं पाहिजे, ना तर काय मजा नाही येत. मग खरी मजा ते डेंग्याच्या रसामध्येच असते. हे आता थोडे आहेत, जेव्हा मोठ्या मोठ्या पकडणार कुरल्या, अजून डबे वगैरे लावायचं काम बाकी आहे. सकाळीच लाईट गेली आणि किचनमध्ये अंधार आहे. बघा बेसनचे पीठ घेतलंय, इथे कांदा कापून घेतलाय आणि काय टाकते याच्यामध्ये, बाकीचे आपले घरचे मसाले आहेत ना ते टाकायचे बेसनमध्ये. बेसन कधी कधी भाजून घेतो आम्ही. आता भाजायला तेवढा भाजणार आहेस की नाही ना असेल तर नाही भाजले तरी चालेल, पण चांगले शिजवायला पाहिजे ते. आता आम्ही काय करतो, पद्धतशीरपणे भाजून वगैरे तेलामध्ये सर्व असा मसाला घेतो. तर आता थोड्याशाच आहेत चिंबोऱ्या आणि घाई भरपूर आहे, त्याच्यासाठी आम्ही सिंपल करतो आहे. मीठ वगैरे, बेसन, कांदा आणि आपले सुके मसाले वगैरे टाकायचे आहेत आणि मिक्स करून त्या जे खापरे आहेत ना त्याच्यामध्ये भरायचे आहेत. जरा सुकंच करायचं, म्हणजे कसं की पीठ सुटलं नाही पाहिजे त्याच्यातून. मोठा खापर द्यायचा, मोठा. पहिले मोठ्यात मग राहिले, बारक्या राहिले तरी जमतील. थोडंसंच बनवलं आहे, असे दाबून भर द्यायचे. हे बघा असा मांदा झाला पाहिजे जबरदस्त, भारी लागतो तो मांदा खायला पिठाच्या बरोबर. आणि पीठ जबरदस्त टेस्टी लागते. एकदम साधं आणि सिंपल आहे, याच्यामध्ये काही जास्तही नाही. अंकिता गेले तयार व्हायला, वाजवेल बरेच. आणि आता आम्ही मीठ बनवतो याचं. गरम मसाला, तेल वगैरे सर्व टाकून घेतलं आणि टाकतोय. सुके मसाले अजून टाकायचे, त्याच्यामध्ये आपला कांदा खोबऱ्याचा काळा मसाला टाकायचा. मस्त परतून घ्यायचं चांगला आणि त्याच्यात टाकायचे हे पेंदे बघा, हे पेंदे आणि नांग्या हे सगळं टाकायचं, त्या परतून घ्यायचं चांगलं. असं मस्त परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. याच्यातच थोडंसं टाकायचं. डेंगा तोडलेला असतो ना बारक्या, त्याच्यात पाणी टाकायचं. हे बघा आता ह्याने अजून जिवंत आहे बघा, हा अजून जिवंत आहे. दाखव पुन्हा, अजून जिवंत हलतोय. थांबा एक मिनिट, आता हलत होता बघा, दिसतो हलतोय एक साईडला, इकडे ही बाजू हलतोय. अजून याच्यात सुके मसाले यायचे.
अद्रक लसूणची पेस्ट फ्रीजमध्ये होती, विसरलो. परत तिला वरून टाकून देतो आणि परत चांगलं फिरवून घ्यायचं. हे पाणी टाकायचं ह्याच्यामधून. ह्याच्यामध्ये जर काय राहिलं असेल ना तसं गाळून घ्यायचं, कारण ते नाही चांगलं आहे. आपलं जास्त मी पाणी ठेवणार नाही याच्यामध्ये, थोडं कमीच ठेवणार आहे, कारण डाळ केलेलं आहे आणि हे जेवढं घट्ट असतं तेवढं मस्त वाटतं. जरा लाईट गेली आहे त्याच्यामुळं सर्व प्रॉब्लेम झालेला आहे. तरी बघा जबरदस्त झालं आहे, अजून कडपट नाही आला तरी आले वरती बघा. मस्त कड आलं आहे. आणि आता मी त्याच्यात टाकतो 2 कोकम. हे बघा 2 कोकमं टाकतो आणि त्याच्यामध्ये कडावरती सोडतो, खापरं सोडतो. जरा लांब लांब सोडायची. आता याला मस्त शिजू, थोडंसं आटू देत. आटलं ना की ते कडक होणार खापरं पण, आणि रस पण भारी होणार. चला आता ह्याला शिजू, 1-10 मिनटं शिजवून घेऊ याला. चिंबोरे टाकल्या शिजायला आणि थोडं मी पण तयार होऊन घेतो, कारण मला निघायचं आहे आता अर्ध्या तासामध्ये. आपलं घरचं काम असेल आणि दुसरे कोण आले यायला जायचं असेल की त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम होतो, टाईम ॲडजस्ट होत नाही आणि सगळी घाई होते. तर कुर्ल्या शिजत आहेत, बघू कशा होत आहेत. घाईमध्ये बनवले आहेत, दाखवले तुम्हाला. आणि चला, घाईमध्ये बनवले रेसिपी. जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही पण अशाच प्रकारे बनवता काय, की तुम्ही कुठल्या प्रकारे बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही कोकणी पद्धतीने आम्ही बनवतोय. म्हणजे घरी चिंबोऱ्या बनवून झाल्या आणि मी निघालो आपल्या दुटीवरती. आत्ता आलो मी मांडवेला, मांडवा जेटीवरती. रोरो आता 1-10 मिनटामध्ये येईल. 11:30 वाजता रोरो लागेल. 10:30च्या तिकडून भाऊजी धक्क्यावरून. आणि माझ्या बॉसचा मुलगा येणार आहे. मी आलो आहे आणि बरोबर माझी सेक्रेटरी आहे. हाय पिस्ता, हे बघा. अजून एक आहे, तिचं नाव चिक्की आहे. दोघे तिला एकदा बोललं ना की जंप मारून ते डायरेक्ट डिकीमध्ये उडी मारते. डिकीमध्ये होती आणि डिकीमधून उडी मारून फ्रंट सीटवरती आलेले आहेत, मधल्या सीटवरती. हाय पिस्ता. पिस्ता बघा एकदम मस्त सीटवरती बसले. आता बसचा मुलगा येईल, त्याच्या बाजूला बसणार. अजून मला विचारलं की तिला का नाही आणली, पण तिला आणायला गेलो, अंकिता पकडायला गेली, पण तिला ती सापडलीच नाही. आता इथून घरी जाणार, घरी जाणं सोडणार इथे मी. आणि नंतर परत आम्ही लंच वगैरे करून पुण्याला 3 वाजता मी रेवसला सोडणार आहे. अशी आजची जबरदस्त ड्युटी आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ हा इथून एंट्रन्स आहे रोरोमध्ये जायला. आता मी बाहेर जात नाही आहे, कारण पावसाचे दिवस आहेत. तरी पण आता गरमी, 4 दिवस पाऊस गेला पण लगेच गरमी सुरुवात झाली. आणि इथे मी बसलोय. ह्या मंडळी जेवायला या सीझनच्या पहिल्या कुर्ल्या आहेत, दाखवतो तुम्हाला. या टोपामध्ये बघा मस्त एकदम भारी झाल्या, सुक्या झाल्या आहेत. आणि मी काय घेतलंय, एक भरलेलं खापार घेतलंय बघा. आणि हा पेंदा आहे आणि एक मोठा डेंगो मस्त. आणि तांदळाची भाकरी आहे आणि भाती आहे इकडे. आणि तिकडे कुणाने घेतलं बघा, कुणाने चिकन घेतलंय. आणि इकडे सगळं चिकनच आहे कढीमध्ये. कुठली खाणार काय कुठला नाही. तर असं बेत आहे बघा. इकडे तांदळाच्या भाकऱ्या आहेत मस्त अशा. त्याच्यामध्ये डाळ पण आहे, डाळ आहे मस्त. सगळं जेवण भारी आहेत, रविवारी कुर्ल्या आहेत. तिकडे चिकन पण आहे. आणि आता मी जेवतोय. बॉसच्या मुलग्याला मी मांडीवर पिकअप केला आणि घरामध्ये सोडला आहे. आता तो तिकडे आहे. अंकिता पण तिकडे जेवण वगैरे बनवते, त्याला वाढते. बरं ठीक आहे. आता मी आलो इकडे घरी जेवायला. आता जेवण झालं की 3 वाजता कुणाला सोडणार आहे मी रेवस जेटीवर ना.
पावणे 4ला जायचं आहे. मग किती पकडणार आहेस बोट? 4:30. काय 4:30ची बोट पकडणं मी जाणार किती वाजता म्हणजे? 5:15ची ट्रेन आहे. 5:15ची ट्रेन. 4:30ला बसतो तिकडे. 15 मिनिटात आपण तिकडे स्टेशनवर 15 मिनिटं आधीच पोहोचतो ना. बरं ती 5:15ची चुकली नाही पाहिजे. उरणचं काही नेरूळ असेल ना ती, ती चुकली नाही पाहिजे. उरून ते काम करतो. 4ची पकडायला काय प्रॉब्लेम आहे? मग ठीक आहे, बघूया काय डिस्कस करूया. मित्राला पण इथे विचारून काही टायमावर आपल्याला पोचता आलं पाहिजे आणि समोरची गाडी पण आपल्याला भेटली पाहिजे. तर हे जेवण वगैरे घेणार आता मस्त आणि चाललोय पुण्याला सोडायला. तर यामध्ये जेवायला खुर्ल्या पहिल्याच आहेत. अशी लागते, कसं झालं बघूया पहिलं. आहे जबरदस्त आहे देगा. रस भारी झालाय. पेंदा हा एकदम जबरदस्त झालाय. तर यामध्ये जेवायला आणि नंतर फोडून खाणार आहे. बाकी सगळं चावणार टराटर. एकदम जबरदस्त बेत आजचा. कुणालबाई तयार झालेत. ब्लॅक अँड ब्लॅक. फोन केला का स्मितला? ठीक आहे, चला जाऊया. तर फायनली निघतो आम्ही आता रेवससाठी. नको गावकर आहेत ना तुम्ही? हा तसं काही नाही, तो आपल्याला जनरेटरला लाईट बीट गेली तर. चला निघूया. 3:30 वाजले पुन्हा. दुपारचे वाजले 11:15 आणि आता मी बॉसच्या मुलाला सोडलंय. बॉसचा मुलगा आला होता, त्याला मी सोडलंय मोठ्या शेटच्या बंगल्यावर आणि माझ्या बरोबर आहेत दोघे जण. पिस्ता आहे आणि चिक्की आहे. तो बघा, पिस्ता बसून आहे आणि दुसरी महाराणी बघा झोपून आहे. तर दोघींना घेऊन आता मी परत चालू आहे माझ्या घरी, म्हणजेच बंगल्यावरती. आणि इथलं काम झालेलं आहे. त्यांना असं फिरवायला लागतंच. बॉसचा मुलगा आला की त्याने गाडीतून फिरवतो आणि या बंगल्यावरून त्या बंगल्यावर, त्या बंगल्यावरून या बंगल्यावर अशी ड्युटी चालू असते. मग कालपासूनचा प्रवास थांबला आता इकडे. आज कुणाल पण गेला काल संध्याकाळी, त्याच्यामुळे तो एक झाला. हे 2 दिवस खूप कंटाळवाणे होते. 2 दिवस खूप कंटाळवाणे होते. काम कमी असतं पण इंतजार, बसून राहावं लागतं. म्हणतात ना वेट अँड वॉच, तसं आहे. बसून राहायचं, काय बघायचं काय होतंय, कधी बोलवते, कोण काम करे, कुठे जायचं असं. तर कंटाळा येतो. काम केलेलं आपल्याला बरं वाटतं पण बसून जमत नाही. तर म्हणजे हा व्हिडिओ आता इथं मी संपवतोय. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.